पाटील यांनी मागच्या 8 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। शांततेच्या मार्गाने त्यांनी हा एक लढा उभा केलेला आहे की खेड्यापाड्यामध्ये गावखेड्यामध्ये राहणारा गरीब मराठा समाज त्याला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे। शासनानं या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। मागच्या 1 वर्षापासून हा लढा चालू आहे। मागच्या 1 वर्षापासून फक्त आश्वासनावर आश्वासनं देणं चालू आहे। मराठा समाज गावखेड्यातला प्रत्येक छोट्याशा लेकरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जण या मोहिमेमध्ये सहभागी झालेला असताना सुद्धा फक्त मतांच्या राजकारणामुळे शासन या विषयाकडे दुर्लक्ष करत आहे असं आम्हाला वाटतं। म्हणून आमची शासनाला नम्र विनंती आहे, आजही मराठा समाज अतिशय शांततेच्या मार्गाने लोकशाहीने जे त्यांना अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांच्या मार्गाचा अवलंब करत शांततेच्या मार्गाचा पुरस्कर्ता हा मराठा समाज आहे आणि शांततेच्या मार्गानेच आजही हे आंदोलन करत आहे। म्हणून शांततेच्या मार्गाने चाललेल्या या आंदोलनाला शासनाने न्याय द्यावा आणि जरांगे पाटलाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात। म्हणून जरांगे पाटलाच्या आंदोलनाकडे कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष होतंय का काय अशी आता गावखेड्यातल्या समाजाची भावना झालेली आहे। म्हणून आता गावखेड्यातला समाज पुन्हा एकदा आंदोलनाचं शस्त्र उभं करायला सुरुवात केलेली आहे। त्याचाच परिपाक म्हणून आज येळेगाव सोळंके सर्कलच्या वतीनं साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत जरांगे पाटलांचे आंदोलन सुटत नाही किंवा शासन त्यांना न्याय देत नाही, मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत येळेगाव सोळंके सर्कलच्या वतीनं येळेगाव सोळंके सर्कलमधील सर्व गावे या ठिकाणी प्रत्येक दिवशी एक गाव येऊन साखळी उपोषण करेल अशा पद्धतीने निर्णय घेतलेला आहे। आमचं आंदोलन शांततामय मार्गाने आहे, लोकशाही मार्गाने आहे। आम्ही लोकशाहीची मूल्ये जपणारे आहोत आणि लोकशाहीचे मूल्य जपत असताना आम्ही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून कुणालाही त्रास होणार नाही याची 100% खबरदारी घेत आहोत। आणि आमची इतरांना सुद्धा विनंती राहील की आमच्या सुद्धा आंदोलनाला आपण पाठिंबा द्यावा आणि आमच्या न्याय मागण्या मान्य करण्यासाठी सर्वांना आमच्या सोबत यावं एवढं आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून आवाहन करतो। धन्यवाद। आदरणीय जरांगे पाटील 8-10 दिवस झालं उपोषणाला बसले, त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे आणि त्यांच्या जीवाला धोका म्हणजे सकल मराठा समाजाच्या जीवाला धोका। मनोज जरांगे पाटलाची तब्येत थोडी जरी ढासळली तर असं समजायचं की आम्ही या सरकारला सोडणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक होईल। आणि तसेच त्यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून आमच्या येळेगाव सोळंकेमध्ये आम्ही साखळी उपोषण चालू केलेलं आहे। आणि जोपर्यंत मनोज जरांगे पाटलाचा आदेश येत नाही किंवा जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण असेल, साखळी उपोषण असेल, चालूच राहणार आहे। नाही तर सरकार मायबापाला हात जोडून विनंती आहे की त्यांनी दादाचं उपोषण लवकरात लवकर सोडवावं। सरकारनं जर हे उपोषण जर नाही सोडवलं, नाही जर आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही आता येळेगाव सरकारच्या वतीने इथे साखळी उपोषण चालू केलेलं आहे। हे साखळी उपोषण जर नाही, दादाचं उपोषण जर नाही सोडवलं दादाचं तर आम्ही हे उपोषण बंद करणार नाहीत। आणि या ठिकाणी येळेगाव सर्कलच्या वतीने या ठिकाणी आम्ही साखळी उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहोत। या ठिकाणी 50 ते 60 या ठिकाणी माणसं आणि महिला देखील या ठिकाणी या साखळी उपोषणामध्ये सामील झालेले आहेत। या आमचे हे जे साखळी उपोषण आहे ते जोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटलांचा आदेश येत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सतत चालू राहणार आहे। महाराष्ट्र शासनाला जाग येण्यासाठी आम्ही येळेगाव सरकारच्या वतीनं साखळी आमरण उपोषणाचा या ठिकाणी ठेवलेला आहे। आजपासून हा पहिला दिवस आहे। पहिल्या दिवशी आमच्या येळेगावकरांच्या वतीनं पहिला दिवस आहे आणि असेच जोपर्यंत शासन याच्यावर निर्णय देत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण आमचं चालूच राहील। जर शासनानं याच्यानंतर अशीच भूमिका झोपेची जर घेतली तर याच्यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन करून शासनाला नक्की झोपेतून उठल्याशिवाय आम्ही राहणार नाही।